Hello student, I am Professor Gagre from a computer department, so Sundarbai Manik Outsu Polytechnic, SAS Ahmednagar. In today's session, we see the topic that is a sequential search. It is also known as a linear search. So firstly, we see the definition of a searching. Searching is a technique of finding an element in a given list of elements. Elements could be also stored in a file. Searching technique should be able to locate the element to be searched as quickly as possible. बघा आता searching म्हणजे काय की it is one a technique for finding the element in a given list of elements. Suppose आपल्याला एखादी लिस्ट दिलेली असेल, फॉर एक्झाम्पल एक ॲरे आणि त्या ॲरे मध्ये काही नंबर्स घेतलेले आहेत, तर आपल्याला काय करायचं आहे, त्या ॲरे मध्ये एक नंबर जो दिलेला असेल आपल्याला फाइंड करण्यासाठी किंवा सर्च करण्यासाठी, तर तो नंबर आपल्याला त्या दिलेल्या लिस्ट मध्ये सर्च करायचा आहे. एलिमेंट्स कुड ऑल्सो बी स्टोर्ड इन अ फाइल. आता बघा, जे एलिमेंट्स आहेत ते आपण एक तर फाइल मध्ये स्टोर करू शकतो किंवा एखाद्या लिस्ट मध्ये स्टोर करू शकतो. आफ्टर दॅट, सर्चिंग टेक्निक शुड बी एबल टू लोकेट द एलिमेंट टू बी सर्च्ड ॲज क्विकली ॲज पॉसिबल. आता जी तुमची सर्चिंग टेक्निक आहे, तर तिचं मेन पर्पज काय आहे की एक्झॅक्ट जी लोकेशन आहे किंवा ज्या ठिकाणी तुमचा तो एलिमेंट तुम्हाला फाइंड होत आहे, ती लोकेशन आपल्याला काय करायची आहे, द्यायची, किंवा त्या पर्टिक्युलर लोकेशनचा आपल्याला ऍड्रेस किंवा लोकेशन आपल्याला द्यायची. सो जी तुमची टेक्निक आहे ती कशी असली पाहिजे, मग त्यासाठी फास्ट असली पाहिजे किंवा क्विक असली पाहिजे. So these are the regarding for searching. Now next is list of elements could be represented using. आता बघा, जे एलिमेंट्स आपण प्रेझेंट करणार आहे ते कशा कशाने करू शकतो तुम्ही, तर पहिला आहे ॲरे. इट इज वेल नोन, म्हणजे सगळ्यांनाच माहिती की ॲरेचा यूज काय आहे. त्यानंतर आहे लिंक लिस्ट, जे आपण पुढचे युनिट मध्ये बघणार आहे किंवा पुढचे नेक्स्ट सेशन जे येतील आपले त्यामध्ये बघणार आहे. त्यानंतर बायनरी ट्री, एबी ट्री अँड हीप. तर हे सगळे जे आहेत हे कशासाठी यूज केलं जातं, तर एलिमेंट्स प्रेझेंट करण्यासाठी किंवा जे काही लिस्ट आहे एलिमेंटची ती तुम्ही ह्या थ्रू प्रेझेंट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ सर्चिंग. सो देयर आर टू टाइप्स. फर्स्ट इज अ सिक्वेन्शियल सर्च, इज नोन ॲज अ लिनियर सर्च, अँड सेकंड इज बायनरी सर्च. सो फर्स्टली वी सी sequential search. Firstly we see some theoretical part. After that we see one example. So first is, in sequential search, elements are examined sequentially starting from the first element. So बघा, आता ज्यावेळेस तुम्हाला सिक्वेन्शियल सर्च एक्झिक्यूट करायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला फर्स्ट एलिमेंट पासून स्टार्ट करावं लागेल. म्हणजे तुमचा फर्स्ट स्टार्टिंग जो एलिमेंट आहे त्यापासून आपण स्टार्ट करतो प्रोसेसिंगसाठी. द प्रोसेस ऑफ अ सर्चिंग terminates when the list is exhausted or a comparison result in a success. तर बघा, जी तुमची सर्चिंगची जी प्रोसेस आहे ती केव्हा टर्मिनेट होईल, की ज्यावेळेस तुमची जी कंपॅरिझन आहे किंवा जो तुमचा रिझल्ट आहे तो आपल्याला भेटेल, त्यानंतरच तुमचं सर्च प्रोसेस जी आहे ती काय होईल, टर्मिनेट होईल. सो अल्गोरिदम फॉर सर्चिंग an element is a key in a array having a n elements. तर बघा, आता इथे आपल्याला एक की दिलेली असेल, तर ही की आपल्याला काय करायची आहे, हे जो गिवन आपल्याला ॲरे दिलेला आहे त्या ॲरे मध्ये आपल्याला ती की काय करायची, थोडक्यात फाइंड करायची किंवा सर्च करायची. द सर्च अल्गोरिदम स्टार्ट कंपॅरिझन बिटवीन द फर्स्ट एलिमेंट ऑफ ॲरे अँड की. The search algorithm starts comparison between the first element of array and key. तर बघा, आता जे तुमचं कंपॅरिझन आहे तर ते कसं होईल, पहिला जो एलिमेंट असेल ॲरे मधला त्याचं कंपॅरिझन होईल कोणासोबत, तर तुमच्या दिलेल्या की सोबत. इफ कंपॅरिझन डज नॉट रिझल्ट इन अ सक्सेस, द अल्गोरिदम प्रोसीड्स टू कंपेअर द नेक्स्ट एलिमेंट ऑफ ॲरे विथ अ की. आता बघा, जर तुमचं जे फर्स्ट ऑपरेशन आहे ते जर सपोज सक्सेसफुल झालं नाही किंवा जो नंबर कंपेअर केलेला असेल तो जर तुमचा सक्सेस झाला नाही, तर तुमचं कंपॅरिझन काय होईल, नेक्स्ट एलिमेंटकडे जाईल. म्हणजे जो तुमचा ॲरे मधील नेक्स्ट एलिमेंट असेल त्याच्याशी तुमची की काय होईल,
मॅच होईल किंवा त्या दोन याच्यामध्ये कंपॅरिझन केलं जाईल. So the process is that terminates when the list is exhausted or the element is found. आता बघा ही जी तुमची प्रोसेस आहे ती कधी एंड होईल, ज्यावेळेस तुमची लिस्ट पूर्णपणे कंप्लीट होईल और तुमचा जो एलिमेंट आहे तो जर फाइंड होईल किंवा फाउंड होईल, तर त्यावेळेस तुमची प्रोसेस काय होईल, पूर्णपणे टर्मिनेट होईल. ओके, सो दिस इज द प्रोसेस ऑफ अ sequential search or a linear search. Now next we see some limitations of a linear search. The first limitation is that it is a time complexity is of the order of big O of n. जी याची टाइम कॉम्प्लेक्सिटी आहे ती काय आहे, बिग ओ ऑफ n. त्यानंतर नेक्स्ट लिमिटेशन सांगितलंय, इट शुड नॉट बी यूज फॉर अ लॉंग लिस्ट. आता बघा ज्यावेळेस तुमच्याकडे काही लॉंग लिस्ट असेल, सपोज तुम्हाला 1000 किंवा 10,000 नंबर्स दिलेले असतील आणि त्यावेळेस जर तुम्हाला लिनियर सर्च हा अल्गोरिदम यूज करायला लावला सर्चिंग साठी, तर त्यावेळेस थोडंसं डिफिकल्ट जाईल. सो दीज आर दी सम लिमिटेशन्स ऑफ अ लिनियर सर्च. नाउ वी सी वन एक्झाम्पल ऑफ अ लिनियर सर्च. So there is one example given of find a position of an element 30 using a linear search algorithm in a given sequence. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे एक सिक्वेन्स दिलेला आहे, त्या सिक्वेन्स नुसार आपल्याला काय करायचं आहे, तो एलिमेंट फाउंड करायचा आहे. सो सिक्वेन्स इज दॅट 10, 5, 20, 25, 8, 30 अँड 40. सो ह्या लिस्ट मध्ये आपल्याला काय करायचं आहे की 30 ही तुमची की दिलेली आहे, तर त्या कीला आपल्याला काय करायचं आहे, या दिलेल्या लिस्ट मध्ये कम्पेअर करायचं आहे. सो मी इथे वरती लोकेशन्स टाकतो आधी, 0, 1, 2, 3, 4, 5, 6 हे झाले लोकेशन्स. त्यानंतर खाली मी हे नंबर टाकतो. तर आता बघा सर्चिंग कसं स्टार्ट होईल, तर फर्स्ट केस असेल आपली कंपेअर 10 इक्वल टू 30. आता बघा 30 काय आपली की आहे, बरोबर. सो आपल्याला काय करायचंय, 10 ला कम्पेअर करायचं 30 सोबत. आता इथे काय होईल, आपलं सर्च जे आहे ते कम्प्लीट होणार नाही. का, कारण की 10 आणि 30 इक्वल येत नाहीये, म्हणजे दोन्ही लोकेशन आपले काय होत आहे, वेगवेगळे येत आहे किंवा दोन्ही की एकमेकांसोबत की मॅच होत नाही. सो इथे काय येईल मग, एलिमेंट नॉट फाउंड. सो आता बघा आपण ह्या लोकेशनवर होतो आता, बरोबर. सो ह्या लोकेशनला आपल्याला जी की आहे ती काय झालेली आहे, फाइंड झालेली नाहीये. सो नेक्स्ट काय असेल, नेक्स्ट कम्पेअर सेकंड, अगेन कंपेअर 5 विथ की. इथे की काय आहे आपली 30 इज आवर की. Again compare 5 with 30. So again same result is come, the element not found. Next compare 20 with 30. So इथे पण काय होईल, आपल्याला एलिमेंट नॉट फाउंड हीच कंडिशन येईल आपली. त्यानंतर नेक्स्ट compare 25 with 30. Again same result comes, element not found. Next compare 8 with 30. Again same condition, element not found. And last here we see that compare 30 equal to 30, element found at location बघा आपल्याला जो एलिमेंट हवा होता तो आपल्याला 5 नंबरच्या लोकेशनला काय झालेला आहे, सर्च झालेला आहे. So here is the final result or element found at a location 5. तर ह्या प्रकारे आपल्याला लिनियर सर्च काय करायचं आहे, एक्झिक्यूट करायचं आहे. सो बघा परत सांगतो काय करायचं आपल्याला, की पहिला जो एलिमेंट असेल अरे मधला त्याच्यासोबत जी दिलेली की असेल ती तुमची की आहे, दॅट इज 30.
आता की ही प्रत्येक वेळेस वेगवेगळी असू शकते. जे तुम्हाला नंबर दिले असतील त्या नंबर मधून एक की असू शकते. आता सपोज इथे जर मी 50 घेतलं असेल तर काय झालं असतं की आपल्याला सगळे एलिमेंट कम्पेअर करावे लागले असते आणि लास्टला काय झालं असतं मग आपल्याला रिझल्ट भेटला असता की एलिमेंट नॉट फाउंड. का? कारण की 50 हा नंबर ह्या लिस्टमध्ये नाहीच आहे. पण आपल्याला काय करावं लागलं असतं, प्रत्येक नंबरला कम्पेअर करावंच लागलं असतं. का? कारण की तुमच्या लिनियर सर्च मध्ये काय सांगितलंय की जोपर्यंत तुमची लिस्ट एक्झिक्यूट होत नाही किंवा तुम्हाला एलिमेंट फाउंड होत नाही तोपर्यंत तुम्हाला लिनियर सर्च हा एक्झिक्यूट करायचा आहे. ओके, सो इन दॅट वे we complete a linear search or linear searching method. In next session we see the remaining part of a searching, that is a binary search. So thank you everyone, and we will stop here.